सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली। यात मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडले व या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता, मंदिर परिसर स्वच्छता, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे या सभेत ठरले। 2024-25 पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यात अध्यक्षपदी मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे यांची पुनश्च निवड करण्यात आली। खजिनदार प्रमोद पवार, सचिव जगदेव बंडगर, सदस्य प्रवीण कोनाळी, अरुण लातुरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली। सदर प्रसंगी तम्मा कोनाळी, रोहन लातुरे, पिंटू अक्कलकोटे, संजय पवार, राजू पवार, सूरज पाटील, रेवण पागाद, स्वप्नील पवार, ॲडव्होकेट चिवरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मितीला आपल्या मंडळामध्ये निवड होतं ते गेल्या टर्मचं निवड ह्या वर्षी कायम करण्यात आलेलं आहे आणि मंडळाचं काम असं आहे की रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाचं काम मंडप आणि लायटिंग आणि येणाऱ्या भाविकांना रांगेचे बॅरिकेडिंग वगैरे सर्व व्यवस्था रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळ करतात। श्री रूपाभवानी देवस्थान भक्त तरुण मंडळ रजिस्टर नंबर F2108/1988 या संस्थेची सर्वसाधारण सभा नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत आज रोजी म्हणजेच 22/9/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली। या सभेमध्ये यात्रा व्यवस्थित पार पाडणे, सुरळीत पार पाडणे, भक्ताचं कसं रक्षण होईल या उद्देशाने यात्रा पार पाडणे या विषयात मंजुरी देण्यात आली।